माझं नाव विवेक बुटाला. आम्ही आज थोडा आमच्या समाजाचा एक गेट टुगेदर किंवा सावरकरांची पुण्यतिथीनिमित्त आम्ही आज एक प्रोग्राम ठेवलेला आहे. साधारणतः एक 40 जणांची उपस्थिती इथं असणार आहे आपली. तर त्यांची खोली भेट, दर्शन आणि व्याख्यान असं केलेलं आहे. सावरकरांनी आज जे काय काम केलेलं आहे त्याची सर्वांना माहिती व्हावी, सर्वांना माहिती आहे ते पद रिवाईज व्हावं ही त्यामागची हेतू आहे. सावरकरांचं भारताबद्दलचं योगदान आहे ते पण ज्यांना माहिती व्हावी हा हेतू आहे आमचा. धन्यवाद. त्यांचा काय सांगाल त्यांच्या विचाराबद्दल? सावरकरांच्या विचार हिंदुत्ववादी आहेत आणि अतिशय उत्तमरित्या काम केलेलं आहे त्यांनी. तुम्हाला काय वाटतं त्यांचा कुठला विचार आज तरुणाईने घेतला पाहिजे? किंवा त्यांनी महत्त्वाचा विषय, त्यांनी जो विचार आहे त्यांचा, देहाकडून देशाकडे स्वर्गाकडे जाताना मध्ये देश लागतो, हा जो विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यांचा. यांच्यावर हे पण चांगलं बोलू शकतील. नमस्कार. नाव सांगा. मी डॉक्टर सुभाष दत्तात्रय मेहता. आज सावरकरांचा स्मृती दिवस आहे, त्यांचं खोली उघडलेली आहे, तर काय भावना आहेत आपल्या एकंदरीत? भावना खूपच त्यांच्या स्मृतींशी निगडीत आहेत. कारण 1955 साली मी या फर्ग्युसन हॉस्टेलमध्ये SSC नंतर पुढचं शिक्षण घ्यायला आलो होतो. त्यामुळे या खोलीचा परिचय इतका जुना आहे. आणि त्यानंतर माझ्या भाग्यामध्ये सावरकरांचा जन्म जिथे झाला, भूगाव, तिथे मला जाता आलं. त्याचप्रमाणे सेल्युलर जेलमध्ये जाऊन त्या खोलीमध्ये जमीनला वाकून सावरकरांच्या स्मृतीनिमित्त दंडवत घातला. आणि ते मला वाटतं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं असं यश मी मानतो. त्याचप्रमाणे मी इंग्लंडमध्ये असताना भारत भवन जे होतं श्यामजी कृष्ण वर्मा यांचं, इंडिया हाऊस त्याला म्हणायचे, त्या ठिकाणी पण मी जाऊ शकलो. आणि मला वाटतं सावरकरांच्यावरच्या प्रेमापोटी हे असंख्य असे भाग्याचे क्षण माझ्या आयुष्यात लाभले. मुंबईला पोस्ट ग्रॅज्युएट करत असताना 1966 साली मी सावरकरांची त्यांच्या आत्मसमर्पणाची आत्मसमर्पण म्हणतो आहे. याचं कारण त्यांनी प्रायोपवेशन करून धन्य मी झालो, मला त्यापुढे काही मिळवायचं नाही आहे, देश स्वतंत्र झाला आहे, ही भूमिका मांडून स्वतः आत्मसमर्पण केलं. धन्यवाद.